मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही आहे. दरवाजा उघडला, मालाला कमी लागलं, पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता, सर्वात जास्त इजा त्याला झाली. आणि हे वाक्य तुम्हाला शोभतं तर चालवा टीव्हीवर की अशीच गाडी आमदार घालून कोणी आलं तर चांगलं. आम्ही पामर आहोत, गरीब आहोत, आम्ही सत्तेत नाव आहे, सत्तेतला माज दिसतोय आम्हाला. आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची, आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा. चाललो मी सत्तेत आहात, खाऊ मी शिव्या. आता शिव्या देणं हे जर विधानमंडळ परिसरामध्ये मान्य असेल तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता देऊन टाकली. मी काही कोणाविरुद्ध तक्रार करत नाही, मी असे धंदेच करत. परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळसूत्र चोर, याच्या मागचं कारण काय होतं तर मी कधीही आजपर्यंत, तुम्ही सगळेजण इथे आहात, वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधी करत नाही. मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल, मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही. त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो. आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा का राग आला? कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात? कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेताय? तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर? तर तसं सांगा. मी कोणाचं नाव तर घेतलेलं नाही. आणि गाडी अंगावर मारून टाका आम्हाला, गाडी अंगावर घालू नका, पिस्तूल आणा, विधानसभेच्या बाहेर येतो, गोळ्या घाला. आम्हाला काय, आम्ही त्याच्यासाठी तयारच बसलेलो. मरणाला कोणी घाबरत नाही आम्ही. आणि 5-25 पोरं घेऊन फिरण्याची माझी सवय पण नाही. मी एकटाच असतो बाजारात.